तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना ॲक्शन मोडवर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेकडून मशाल रॅली काढण्यात आली। क्रांती चौकातून या रॅलीला सुरुवात झाली। यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे सेनेची ही मशाल रॅली निघालेली आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात मशाल घेऊन भगवे झेंडे घेऊन सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली ही मशाल रॅली आपण पाहतोय। काही कार्यकर्ते हे आपल्या दुचाकी घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, तर काही कार्यकर्ते हातात झेंडे उद्धव ठाकरेंचे फलक घेऊन मशाल रॅलीला तुम्ही पुढे पुढे जात आहात, काय सांगाल? सॉरी, तुम्हाला पण धक्काबुक्की होते। आपण पाहताय एवढा उत्साह आहे आणि एवढे लोक आलेले आहेत की गर्दी ही फक्त गर्दी नाहीये, हा प्रतिसाद आहे जनतेचा आणि हा पाठिंबा आहे उद्धव साहेबांना। इथे त्या दोघांची शर्यत सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे संपल्यात जमा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पाहतोय मनसे असेल किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असेल, माजी नगरसेवक असतील, घेतलं जात आहे। असंच त्यांनी समजू द्या, जगातले सगळ्यात भ्रष्ट लोक हे भाजपामध्ये जातात किंवा त्यांच्या आजूबाजूच्या टोळ्यांमध्ये जातात। आम्ही चांगल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही 100% करू। आता हा विषय छत्रपती संभाजीनगर सोबतच राज्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 1 नंबर म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही 1 नंबर 2 नंबर, त्यात तुमचा नंबर हा शेवटी येत होता। या महानगरपालिकेसमोर निवडणुकामध्ये तुमच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे। आपण बघाल ह्या महानगरपालिकेमध्ये बदल घडेल आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांचा नंबर 1 येईल। कारण त्याचं एकच कारण आहे, जे नासवलेलं राजकारण आहे भाजपने, त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एक तिखट अशी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना जोडे चाटून मते मिळवायची आहेत, कारण इथल्याच रशीद मामूचा ते संदर्भ घेतात। आमचे पक्षप्रमुख नवाज शरीफ यांचा बिर्याणी खायला गेले ना, आमचे पक्षप्रमुख जिन्याच्या थडग्यावर डोकं टेकायला गेले होते ना, आमचे पक्षप्रमुख शाहिद आफ्रिदी बरोबर काय मॅच बघायला गेले होते ना, आमचे पक्षप्रमुख पाकिस्तानवर क्रिकेट खेळतात ना। म्हणजे देशातल्या मुसलमानांना तुम्ही सोबत घेतल्या देशप्रेमासाठी, देशहितासाठी, तर भाजपच्या पोटात दुखतं। पण बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळायचं असतं, त्यांना तांदूळ पाठवायचा असतो, यांना पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं असतं, जिन्याच्या थडग्यावर डोकं टेकायचं असतं। ती भाजप आहे, ते आम्ही नाही आहोत। आम्ही